अतिक्रमण हटावच्या नावाखाली घिसाडी समाजाच्या महिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात घडली आहे। यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता। उदगीर शहरात पोलीस प्रशासन आणि नगर परिषद यांच्याकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येते, पण ही मोहीम राबवत असताना सर्वत्रच राबवणं गरजेचं आहे। परंतु काही ठिकाणी जेथे गरीब कुटुंब रोजीरोटी कमवतात तेथेच अतिक्रमण हटाव मोहीम राबवणं हे चुकीचं आहे, अशी चर्चा उदगीर शहरात सध्या होऊ लागली आहे। वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अतिक्रमण मोहीम राबवणे गरजेचे असते, पण काही ठराविक ठिकाणीच ही मोहीम का राबवली जाते? ज्यांना राजकीय आधार नाही, त्यांचं नेतृत्व प्रमुख कोणी नाही, अशाच ठिकाणी अतिक्रमण हटवा मोहीम राबविण्यात येते। उदगीर शहरात बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहे। ट्रॅफिक होऊ नये म्हणून जागोजागी सिग्नल दिवे बसवण्यात यावे, ते कायमस्वरूपी बंदच आहे, फक्त शोभेची वस्तू बनली आहे। अतिक्रमण हटवायचं असेल तर सर्वच ठिकाणी ती मोहीम राबवावी। उदगीर शहरात सर्वत्र सरसकट अतिक्रमण हटाव मोहीम राबवली तर शहर सुंदर होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही। रस्ते सुंदर होण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवणं गरजेचं आहे। तर ही मोहीम राबवत असताना नगर परिषद समोर असलेल्या घिसाडी समाजाचं जीवनावश्यक गोष्टींचा नाश करणं, त्यांना मारहाण होणं, नगर परिषदेच्या सफाई महिला कामगारांकडून या महिलांना मारहाण होणं, अशी घटना उदगीर शहरात घडली आहे। या महिलांना मारहाण करण्याचा कोणी अधिकार दिला, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर पोलिसांसमोर ही घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता। प्रतिनिधी मारुती काळवणे, न्यूज टुडे 24, उदगीर, लातूर।